पंढरपूर येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी प्रस्थापित रासायनिक लेपनाला महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे। मूर्ती संवर्धनाच्या नावाखाली रासायनिक लेपन किंवा स्टोन पावडर पद्धतीचा वापर न करता धर्मशास्त्रानुसार आणि पारंपरिक पद्धतीने संवर्धन करण्यात यावे अशी मागणी महासंघाने केली आहे। या संदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाने अमरावती जिल्हा संघटन प्रदीप गर्गे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। यावेळी विविध मंदिराचे विश्वस्त आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदीप गर्गे यांनी सांगितले की कोरोना काळात विठ्ठल मूर्तीवर करण्यात आलेले रासायनिक लेपन 8 ते 10 वर्ष टिकेल असा दावा करण्यात आला होता। मात्र अवघ्या 4 ते 5 वर्षातच पुन्हा लेपनाची आवश्यकता भासल्याने ही प्रक्रिया सदोष असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यांच्या मते कृत्रिम रसायनांच्या वापरल्यामुळे मूर्तीच्या पाषाणाचे नैसर्गिक गुणधर्म बाधित होऊन मूर्ती आतून ठिसूळ होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। महासंघाने देहू येथील जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान येथे धुळे येथील राम मंदिरातील नैसर्गिक संवर्धन पद्धतीचा दाखला घेत पुरातत्व विभागाने वारकरी संप्रदायातील संत महंत शंकराचार्य मूर्तिशास्त्र अभ्यासक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार व्यक्तींशी सखोल चर्चा करून अंतिम निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। तसेच मूर्तीची झीज होत असल्याने कारण पुढे शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या चरणस्पर्श आणि अभिषेक या धार्मिक पंथावर कोणतीही निर्बंध लादणे योग्य ठरणार नाही अशी ठाम भूमिका महासंघाने घेतली आहे। कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेशी निगडीत असलेल्या या विषयांवर प्रशासनाने सर्व आक्षेप आणि शंकांचे निरसन करूनच पुढील निर्णय घ्यावेत, अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र जनभोक्ष निर्माण होऊ शकतो असा इशाराही महाराष्ट्रातील मंदिर महासंघाने दिला आहे। पंढरपूरचं जे विठ्ठल मंदिर आहे ते आमचं आराध्य दैवत आहे आणि ही पुरातन मूर्ती आहे, स्वयंभू मूर्ती आहे आणि याचं सतत जे पुरातत्व विभागातर्फे लेपन करून त्याची जी झीज केला जात आहे ती झीज होऊ नये आणि आमचं आराध्य दैवताचं संवर्धन व्हावं ना की निर्मूलन व्हावं या उद्देशाने आम्ही आज इथे कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे। या जुलै महिन्याच्या 23-24 त्या तारखेला आता काहीतरी ते पुन्हा लेपनाचा घाट त्यांनी घातलेला आहे। यापूर्वी पण कोरोना काळात असा लेपनाचा घाट घातला होता आणि लेपन जे झाल्यानंतर 7-8-10 वर्ष त्याची झीज होणार नाही अशी त्यांनी गॅरंटी दिली होती, परंतु पुन्हा 3-4 वर्षातच पुन्हा ही लेपनाची प्रक्रिया तिथे होते आहे आणि या लेपनामुळे काय होते आहे की जी दगडाची मूर्ती आहे त्याचा श्वास रोखला जाऊन आतून तो दगड पोकळ होतो आहे। म्हणजेच आमचा हा परब्रह्म आमचं जे काही आराध्य दैवत आहे त्याची ही एक प्रकारे झीज होत आहे आणि ते नष्ट करण्याचा इथे घाट घातला जात, निर्मूलनाचा घाट घातला जात आहे। तर ते होऊ नये म्हणून संत महंत किंवा जे काही याच्यातले तत्ववेत्ते आहेत किंवा जे काही ज्यांना माहिती आहे त्यांना घेऊन चांगल्या प्रकारे याचं संवर्धन व्हावं या उद्देशाने आम्ही आज इथे त्याला कलेक्टरला निवेदन दिलं आहे आणि त्याची प्रत सरकारला पाठवण्याचा विनंती केली आहे।